तर हाय हॅलो वेलकम बॅक टू माय चॅनल. मी सुप्रिया आणि सुप्रियाज ब्लॉगमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. तर अर्णव बघा सकाळीच गावाहून आलेला आहे. जवळपास 1 महिना राहिलेला आहे तो काढण्यामध्ये आणि सकाळी आलेला आहे आणि याची नाटकं बघा चालू झालीत आल्या दुसरा आल्या. नाश्ता काय तर करू की चल. नको नाश्ता दो. दुसरं काय पाहिजे तुला? मॅगीच. मॅगीच नवीन काय तर करू चल दुसरं. मॅगी पाहिजे. याला मॅगी खायची होती आणि याला मॅगी नको म्हणत होतो मी, कारण सारखी याची मॅगी होत असते. त्यामुळे नको, सतत मॅगी नको असं त्याला सांगणं असते, पण तो काय ऐकायला तयार नसतो. शेवटी रडून दंगा करून त्यांना आपला हट्ट पुरवूनच घेतला. सेल भांड्यांचा अजूनही चालूच आहे. रोज थोडे ना थोडे कस्टमर येत असतात. त्यामुळे थोडंसं मी विश्रांती घेतली होती. थोडंसं झोपायला आले होते, तोपर्यंत ह्याचा दंगा चालू झाला की मला काहीतरी खायला पाहिजे. मग बाबा आता ऐकायला तयार नाही म्हटल्यावरती कुठली झोप आणि काय. मुलं हट्ट करायला लागली की त्याच्यापुढं आपलं काहीच चालत नाही. मग उठले, असंही आता 4 वाजले होते. उठल्याने मी फ्रेश होऊन आली, कारण मलाही संध्याकाळी आपली ग्रामदैवत जी आहे भावेश्वरी तिचा नैवेद्य बनवायचा होता. मला लेट झाला होता. मला सेलच्यामुळं मला जमलं नव्हतं, त्यामुळे आज शुक्रवार होता, त्यामुळे आज मला बनवायचं आहे. त्यामुळे म्हटलं आता काय झोपून चालणार नाही. कस्टमर येत होते, ते जानू सांभाळत होती. तोपर्यंत मी माझं सगळं आवरून घेतलं आणि त्याला मॅगी बनवून द्यायसाठी त्याला दुकानाला लावून दिलं. मॅगी घेऊन यायचा म्हणून, कारण घरातले पॅकेट संपले होते. तर भांड्यांच्या सेलचं म्हटलं तर काय झालं, चुकून व्हिडिओमध्ये मी तारीख चुकीची सांगितली, त्यामुळे लोकांना सहसा समजलं नाही. आणि आत्ता जसं समजेल तसं कस्टमर यायला चालू झालेले आहेत. त्यामुळे म्हटलं की आता बंद करून चालणार नाही, नाहीतर जेणेकरून मी 3 दिवसाचाच ठेवणार होते. पण आता लोकांना जसं माहीत होईल तशी जास्त गर्दी व्हायला लागल्या. त्यामुळे मी म्हटलं आता असू दे आणि 1 आठवडाभर ठेवून देऊया. त्यामुळे अजूनही कोणाला माहिती नसेल तर येऊ शकता तुम्ही. अजूनही थोडीफार उरलेली आहेत भांडी, ती तुम्ही चेक करू शकता येऊन. तर आवडली तर घेऊ शकता. तर इकडे आवरले, तोपर्यंत अर्णवी हाका मारत आला होता. मॅगीचे पॅकेट घेऊन आला होता. त्याला जे आवडते तो त्याच्या चॉईसने घेऊन आला होता. मी इकडे खाली मॅगी बनवते, पण वरती कस्टमर होते, ते भांडी चेक करत होते. त्यांना आवडीचे ते घेत होते पसंत करून. त्यांना सांगून आले होते की मी तुम्हाला जे आवडतील ते चॉईस करा आणि तुमचं झालं की मला मग हाक द्या, बिल करायला मी येते. तोपर्यंत पोरांना खायला करायचं होतं मला. मग चला मॅगी बनवायची होती, त्यामुळे मॅगीची रेसिपी काय तुम्ही जसे बनवता तसेच मी पण बनवते. पण अलीकडे मॅगी ना थोडीशी मऊ येते, लगेच पटकन 2 मिनटं मॅगीचे जरी सांगितले तरी 2 मिनटात काही मॅगी होत नाही. त्यामुळे मॅगी अलीकडं तर जास्तच मऊ येते, त्यामुळे पटकन शिजायला होत नाही त्याचं. त्यामुळे मी काय करते, मॅगी आता मी फक्त ना शेकून कढईमध्ये घेते बिना तेलाची. तेल वगैरे काही न घालता आपण नुसतं फक्त ती भाजून घ्यायची आहे. भाजल्यामुळे काय होतं आहे की जो त्याच्यातला मऊपणा आहे तो कमी होतो आणि पटकन मग नंतर उकळीत एका शिजून जाते ती आणि चवीलाही फरक पडतो. कारण अशीच मी एकदा घालून बघितली आणि ते शिजेना ती रबरासारखी व्हायला लागली आणि त्याची टेस्ट पण काय वेगळीच लागली. नंतर ती शिजल्यानंतर चिकट एकदम झाली. त्यामुळे ते तसं न करताना आता डायरेक्ट मी आधी भाजून घेते मॅगी, जेणेकरून ते जरा क्रिस्पी झालं की पाण्यात पटकन शिजून येतं. मग इकडे मी सगळे मॅगीचे पॅकेट 4 पॅकेट त्यांना आणले होते. दोघांच्यासाठी 2-2 होतात त्यांना. मला काही मॅगी जास्त आवडत नाही, त्यांना दोघांना जास्त आवडते. त्यामुळे सतत आमच्या घरात तरी मॅगी असतेच असते. पण आता संपली होती तर घेऊन आला होता, तर ती बसली निवांत बाहेर. तोपर्यंत आपण मॅगी बनवून घेऊया म्हटलं. झाले आता आणि फक्त 4 दिवस उरलेले आहेत. 15 तारखेला शाळा यांची. 4 दिवस पण नाही, 3 दिवसच नियमानुसार उरलेले आहेत. त्यांची शाळा चालू झाली की मग आता हे दिवसभर घरात नसणार आहेत, कारण यांचा दंगा 1 महिना झालं. अर्णव तर काय नाही आहे, पण जानूचा पण दंगा असतो इकडे तिकडे. तर आता शाळा चालू झाली की दिवसभर आता मला काही करमणार नाही आहे. त्यामुळे आत्ताचं रुटीन वेगळं आहे आणि यांची शाळा चालू झाल्यानंतर जो रुटीन वेगळं राहणार आहे. तर जान्हवीची आत्ता 9वी आहे, ती 9वीत जाणार आहे आणि आरू जो आहे तो 4थीत जाणार आहे. अर्णव इथंच आहे मराठी शाळेत गावामध्ये, आणि जान्हवी जी आहे ज्या शाळेत मी शिकले बेडशेडवरती ज्ञानविज्ञान हायस्कूलमध्ये, तिथंच मी माझ्या मुलगीलाही घातलेले आहेत. 1 नंबर शाळा आहे, हायस्कूल आहे. मी तिथं माझी 8वी 9वी 10वी झाले, त्यामुळे मला तिथला पूर्ण अनुभव आहे. शिक्षक स्टाफही 1 नंबर आहे. खरंच सरही सगळे समजावून, मॅडम सगळे समजावून सांगतात, समजून घेतात, आपल्या घरासारखं वाटतं. त्यामुळे मलाही तीच चॉईस होती, मला तिथंच घालायचं होतं, त्यामुळे मी तिथंच घातली तिला.
तर इकडे मॅगी बघा, मी मॅगीमध्ये गरम पाणी उकळून घातलेलं आहे. जराशी थोडीशी भाजून घेतली आणि त्याच्यानंतर लगेच गरम पाणी घातलं आणि आता ही एका उकळीत पटकन शिजून जाते. त्याच्यामध्ये मसाल्याच्या पुड्या ॲड केल्या आणि वरून थोडीशी कोथिंबीर घालायची, म्हणजे टेस्टलाही खूप छान लागते आणि मुलांनाही आवडते. तर मध्ये आम्ही फिरायला गेलो, वन डे ट्रिप काढली. त्याच्या आधी ॲनिव्हर्सरी, त्याच्यानंतर हा सेल. त्याच्यामुळे मला मोठे व्हिडिओ बनवायलाच वेळ भेटेना झाला आहे. त्यामुळे सहसा माझ्याकडनं मोठे ब्लॉग होत नाही आहेत, रेसिपीज होत नाहीत. मैत्रिणी माझ्या विचारतात की रेसिपी का नाही तू टाकत, तर मला सहसा आता सेलमधनं वगैरे वेळ भेटत नाही, त्यामुळे टाकलेलं नाही. त्यातून सगळ्यातून रिकामी झाली, मुलांची शाळा चालू झाली की मला बघेन मी, प्रयत्न करेन टाकायच्या रेसिपी. तर माझ्या रेसिपीज तुम्हाला कशा वाटतात त्या कमेंट करून मला नक्की सांगा. तर इकडे मॅगीला उकळी आलेली आहे बघा, आणि अशी भाजून घेतल्यानंतर खरंच 2 मिनटात मॅगी तयार होते. गाव कसं आहे रे कळंब? काय काय केलंस मग तू तिकडं? हो रे, काय काय बघितलास, काय काय नवीन शिकलास, कसं वाटलं तुला? काय काय करत होतास मग इतके दिवस तू तिथं? काय करत होतास, काय करत होतास इतके दिवस? सांग, इकडचं आम्हाला पण सांग की कसं आहे, काय आहे. आता इकडं जमून तुला इकडे जमून काय तुला? हां आई गरमेंट वेळ येतं तेच नाही, मग काय करणार? अरे बोल की काय करणार? तुझ्या हातचा चहा मी मिस करत होतो किती दिवस. चहा कधी करायचा? मग माझ्या हातचा चहा पित नव्हतं. चहा मला काय आवडत नाही बाबा, तुझ्या हातचा चहा आवडतो. आता रोज तू चहा करायचा, तू दूध आजचा चहा आणायचं. तुझ्या हातचा. हां सगळेजण मला विचारलं कारण चहा छान बनवते, छान बनवते. हां तुझा व्हिडिओ बघितला सगळ्यांनी अजून छान चहा करतोय. हां तुला पण चहा शिकवलं? दीदीला चहा शिकवला? दीदीला शिकवला? काय सांगतोयस? दीदी ना, दीदीला येतं का चहा बनवायला? येतं? झालं काय मॅगी? आज मला मॅगी बनवलेली आहे. आता झाली काय रे तयार? गॅस बंद कर. गॅस बंद कर. चमचा लई भूक लागलेली. कसं झाले रे मॅगी? मस्त. टफी काय झालं? शांत कायस? टफी चल खायला देतो, चल ये उठ. तर चला व्हिडिओचा आता एंड करते, कारण मला संध्याकाळी नैवेद्य बनवायचा आहे ग्रामदेवतचा. त्यामुळे चला भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.